हरिओम. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आजचं लेक्चर सगळ्यांना समजलं? काही अडचण आहे का? आहे, समजते व्यवस्थित कसं घ्यायचं? ठीक आहे ना? तेवढंच. आता आपण पाहिलं का कालचं थोडंसं 1-2 मिनिट रिपीट करूया. आपण काय पाहिलेली? कार बघितलेली आहे, ठीक आहे. त्याच्यामधून काय केलेलं आहे आपण? बाहेरून पाहिली, पण आपण कार खरेदी केलेली नाही. आज खरेदी करून टाकूया. आता ही कार बाहेरून पाहिली म्हणजे मन काय हे बाहेरून पाहिलं. आता आपण काय करायचं? बाह्य म्हणायचं म्हणजे ड्रायव्हर ठेवलेला आहे, तर ड्रायव्हरकडे पण जाणार होता. तत्पूर्वी आपण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर चालवायला शिकतो, आहे की नाही? पहिले साधारण एक 2-3 दिवस आठवा किंवा एक 8 दिवस की काय परिस्थिती असते. ब्रेक, ॲक्सिलेटर, बॅलन्सिंग, पुढे येणारा खड्डा, ट्रक वगैरे अशा सगळ्या गोष्टीला फेस करत 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 आपण 8-10 दिवसामध्ये चांगली गाडी शिकतो. आता हे जे काही शिकलेलं आहे आपण सगळं, ते सगळं आपल्या मेंदूच्या सॉफ्टवेअरमध्ये फिट असतं. आणि आता तुम्ही सहज बाहेर गाडी काढून सहज निघून जाता. समजा पुढं आलं तर काय होणार? खड्डा आला तर काय साईडने जाणार, ट्रक आला वळून व्यवस्थित चुकून जाणार. सेम टू सेम परिस्थिती तशीच आहे. त्यात तुम्ही बाह्य मनाची माहिती पाहिली, त्यानंतर बाह्य मनाची माहिती पाहणार, अंतर्मनाची माहिती. हे एकदा तुम्हाला कळलं की तुमची गाडी यानंतर तुम्ही चालवायची आहे. अंतर्मनाची गाडी जी आहे ती आपली आपण स्वतः चालवायची आहे. त्यावेळी मग नकारात्मक विचार आले तुमच्या लक्षात येईल की कसं आपण वागायचं. एखादा धोका आला, एखाद्या ॲक्सिडेंटची घटना घडली, तर त्यावेळी आपण मनस्थिती कशी ठेवायची, स्थिर कशी ठेवायची, कुठले विचार त्यावेळी आपण ग्रहण करायचे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला या शिबिरातून समजत आहे. म्हणजे इथून पुढं परवा दिवशीपासून आपण काय करायचे? आपली गाडी स्वतःची मनाची गाडी चालवायची आहे. आत्तापर्यंत चालवत आलेला आहातच, पण आता आपण त्याच्यामध्ये आणखीन काय बनणार आहोत? तरबेज ड्रायव्हर बनणार आहोत. काय बनणार आहोत? तरबेज ड्रायव्हर बनणार आहोत. ठीक आहे. मन आहे, 2 मन आहेत. किती मन आहेत? 2. पहिलं मन कुठलं? बाह्य मन, आणि दुसरं अंतर्मन. माणसाला किती मन आहेत? 2 मन आहेत, एक बाह्य मन आणि एक अंतर्मन. आता बाह्य मन जे आहे त्याची कार्य आपण पाहूया की बाह्य मन कसं काम करतं. बाह्य मनाला म्हणजे बाह्य मन आहे, पण बाह्य मन दाखवलेलं आहे. बाह्य मन, त्या बाह्य मनाला सूचना येतात. आता पहा, कुठून येतात? वातावरणात. आता वातावरणातून कुठली सूचना येईल? गार लागतंय, गरम लागतंय, दमट कोरडी हवा आहे, आज थोडंसं गारच हवा निघालेली आहे. वेगवेगळ्या वातावरणात आवाज, पक्ष्यांचे आवाज, किलबिलाट, असे वेगवेगळे आवाज आपल्याला वातावरणात येणार आहेत. बाह्य मनाला कुठून येतात? पहिलं काय आहे? वातावरणातून बाहेर येऊन सूचना येतात. दुसरं काय आहे? शरीराकडून येतात. दुसरं कुठून येतात सूचना? शरीराकडून येतात. शरीराकडून कशी? तुम्ही आता बसलेला आहात, काहीतरी खास, पाय अवघडलेला आहे, डोकं दुखतंय, जखम झालेली आहे, अशा विविध, ताप आलेला आहे, गरम, जे अशा सूचना आपल्याला येतात, शरीराकडून येतात. शरीराकडून येणाऱ्या सूचना समजल्या, लक्षात आल्या? इतरांकडून येतात. हे आम्हाला वाटतं भरपूर येतात. असं करू नको, तसं करू नको, उगाच धावत जाऊ नकोस, उगाच पळू नकोस, हे चुकीचं वागलीस, ते चुकीचं आहे, असं केलं तर तसं होईल, हा माझा अनुभव आहे की नाही. अशा इतरांकडून भरपूर सूचना येतात. आणि चौथी सूचना अंतर्मनाकडून येतात. चौथी सूचना आपल्याकडे बाह्य मनाकडून येतात, अंतर्मनाकडून येतात. अंतर्मनाकडून कशा येतील? तर पूर्वी आपण लहानपणापासून जे काही डाटा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जे फीड करून ठेवलेले आहे तिकडून येतात. आता कसं येईल पहा. अंतर्मनाकडून सूचना, साठवून ठेवलेली माहिती, त्याच्या आधारे ते काम करतं. कालच उदाहरण सांगितलं. तिथे रस्त्याने चाललेला आहात, लहानपणी तुम्ही आईचं बोट धरून चाललेला असाल, त्यावेळी मांजर आडवं गेलं आणि त्यावेळी सांगितलं, आईनेच सांगितलं, थांब थांब जरा, मांजर आडवं गेले, जरा मागे सोडून जा. त्यावेळीची सूचना तुमच्या अंतर्मनामध्ये फिट आहे.
आणि ह्यावेळी पुन्हा तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला ती सूचना रिकॉल करा. आता अजून एक छानसं उदाहरण घेऊया. आपण फिरायला जातो. समजा पिरॅमिड चौकातून आपण पद्मावती मंदिराला फिरायला गेला. दररोज जाताय तुम्ही, संध्याकाळी 4 वाजता येताय, वर्षानुवर्ष जाता, बरोबर आहे. आणि काय झालं, एकदा येताना त्या पद्मावती मंदिराच्या तिथे एक झाड आहे चिंचेचं. इथं बरोबर तुमची एक जुनी मैत्रीण भेटली किंवा मित्र भेटला आणि गप्पा गोष्टी वगैरे सगळ्या झाल्या वगैरे. आणि त्या मैत्रिणीने सांगितलं, काय बाई त्यावेळी इकडे कशाला फिरायला येते, काय इथं चिंचेचं झाड आहे, इथं असं काहीतरी लागी राहा. तुम्ही त्या ऐकल्या, गप्पा मारला आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही तिथं फिरायला जाल त्यावेळी तुम्हाला रिकॉल येईल का नाही, की इथं काहीतरी आहे, लवकर जावं. म्हणजे कुठून सूचना आली तुमच्या अंतर्मनातून. इतक्या वर्षी तुम्ही त्या झाडापर्यंत जात होता, तुम्हाला काहीही झालं नाही, पण ज्यावेळी त्या मैत्रिणी किंवा मित्रांनी तुम्हाला अशी सूचना सांगितली की असं असं आहे, त्यावेळी तुम्ही तिथं थांबला. बरोबर आलं का लक्षात? अंतर्मनाकडून कुठून चौथी सूचना कुठून येते आहे? अंतर्मनाकडून येते. असं 4 सूचना आपल्याला बाह्य मनाला वारंवार येत असतात. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला का तुमच्या? आणि याच्या आधारे हे बाह्यमन काम करतं. याच्या आधारे हे बाह्यमन काम करतं. आता बाह्यमन काम करत असताना कसं काम करतं ते बाह्यमन? सारासार गोष्टीचा विचार करतं. काय फायद्याचं, काय तोट्याचं, काय हवंय, काय नको, काय पाहायचं, कोणत्या गोष्टीत रस घ्यायचा, कुठली गोष्ट टाकून द्यायची, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बाह्यमन निर्णय घेतं. आणि ते काय करतं? बाह्यमन निर्णय घेतं आणि ते पाठवतं कुठं? अंतर्मनाकडे पाठवले जातं. लक्षात आला मुद्दा? काय फायद्याचं, काय तोट्याचं. समजा एखादी सूचना तुम्हाला अशी वाटली की तोट्याची आहे, तर ती फेटाळून जातं. बाह्यमन काय करतं? एखादी सूचना आपल्याला तोटाची आहे तर ते फेटाळून जातं. आता हे लेक्चर चालू आहे, आपण पाहिलं की संवाद सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण मनातल्या मनात बोलत असतो. लेक्चर चालू आहे तर तुम्ही हा विचार माझा तुमच्याकडे येतो, बाह्यमनाकडे येतो तुमच्या. तुम्ही विचार करताय हे सरांनी सांगितलेलं बरं दिसतंय, जरा बरं वाटतंय, हे नाही अजून पटलं, हे अजून पटायचंय, सर नाही हे बरोबर, हे चुकीचं बोलले सर, मला त्यावेळी असा अनुभव आला. असं सारखं मनातल्या मनात तुमच्या काय चालू आहे? करस्पॉन्डिंग चालू आहे, विस्तार चालू आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्याकडे बाह्यमनाकडे येते आणि त्याच्यावर तुम्ही विचार करताय. पटलं तर आत पाठवता, नाही पाठवलं तर फेटाळून जावं. बरोबर आहे का? एकदा का विचार केला की आता हे पटलंय, मग आत पाठवलं जातं आणि तसंच घडायला. एकदा का तुम्ही विचार केला, पटलं, आत टाकलं की मग तुम्ही जसा विचार केलेला आहे तसं सेम टू सेम घडायला लागतं. त्यात कुठलाही फरक होत नाही. बाह्यमन हे काय? चिकित्सक आहे. म्हणजे काय? आपण थोडक्यात हार्डवेअर आणि अंतर्मन हे सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे माहिती आहे ना, कठीण, म्हणजे जो आपल्याला पुढं मॉनिटर, सीपीयू काय जे असेल ते, कीबोर्ड, याला हार्डवेअर असं म्हणतात. आणि सॉफ्टवेअर अंतर्गत, म्हणजे त्या कॉम्प्युटरच्या आत मधलेला असा डाटा जो आपल्याला दिसत नाही, त्यामुळे आपण कॉम्प्युटर चालवतो. बरोबर आहे? बाह्यमन काय आहे? हार्डवेअर. कठीण आहे, चिकित्सक आहे, शासक आहे. विचार करून निर्णय घेतं. चांगलं, फायद्याचं, तोट्याचं, काय घ्यायचं, काय द्यायचं, हे सगळं विचार करून मग निर्णय घेतो. आता बाह्यमनाला ह्या ज्या 4 सूचना येतात, समूहशास्त्रामध्ये काय म्हणतात पहा, बाह्यमनाला ज्या सूचना येतात, म्हणजे बाह्यमन जे विचार येतात त्याला सूचना असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? सूचना. आता पहा, आपण बालवाडीत जाऊन बसूया, शिकतो ना, आहे की नाही? आणि ब मिळून काय होईल? शब्द तयार होईल, आहे की नाही? नंतर काय? असे अनेक शब्द मिळून वाक्य तयार होईल, आहे की नाही? बरोबर आहे ना? इथपर्यंत मुद्दा. आणि हे वाक्य म्हणजे समूहशास्त्रामध्ये त्याला काय म्हटलं जातं? वाक्य हे एक विचार आहे ना, वाक्य हे एक विचार आहे आणि विचार हा समूहशास्त्रामध्ये त्याला सूचना असं म्हटलं जातं.
मुद्दा कळला का लक्षात पुन्हा एकदा रिपीट करूया. अ ब कड शिकलो ना आपण लहानपणी. 2 हे अक्षर जोडून काय होईल, शब्द तयार होईल. त्या शब्दाचं काय होईल, वाक्य तयार होईल. अशी अनेक वाक्य होतील आणि प्रत्येक वाक्य हे मनातला एक विचार आहे आणि ह्या विचाराला समाजशास्त्रामध्ये काय म्हणलं जातं, सूचना म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, कुठलंही तुमच्याकडे वाक्य आलं की ते सूचनेच्या स्वरूपात समाजशास्त्रामध्ये स्वीकारलं जातं. इथपर्यंत लक्षात आला मुद्दा. सूचना. मग तुम्हाला बाह्यमनाकडून येणाऱ्या सूचना, काय फायद्याचं, काय तोट्याचं, काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, हे सगळं बाह्यमन काम करत असतं. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा, आपण ह्याचा छोटासा प्रयोग घेऊया. आलेत का सगळे? आलेत ना? म्हणजे हे प्रयोग सक्सेस होतील का ना सक्सेस, हे कोणावर अवलंबून आहे, तुमच्या स्वतःवर. का अवलंबून आहे तर पहिली गोष्ट तुम्ही हे शिकत आहे त्याची पूर्ण तुम्हाला श्रद्धा हवी की हे घडणार आहे. काय हवे, श्रद्धा, सकारात्मक वृत्ती हवी आहे, हे घडणार आहे. समजा तुमच्या मनामध्ये कालच सांगितलं नकारात्मक विचार असतील, हे घडणार नाही तर रिझल्ट मिळणार नाही. साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही जसा विचार कराल तसंच घडणार आहे. आधी सोपे छोटे छोटे प्रयोग आहेत. तर पहिला प्रयोग आपण घेऊया. माणसं नाही आले, थोडं शूटिंगच घ्या. ये आता मी काही तुम्हाला सूचना देणार आहे. आता त्या सूचना तुम्ही पालन करण्याचा प्रयत्न करायचा. पहिली छोटे छोटे सूचना आहेत. येत असे इथंच उभा राहा, इथूनच उभा राहा. सगळे रेडी आहात का? तयार आहात ना? हां, अगदी सोपी छोटी सूचना आहे. काय करायचं पहा. पहिली सूचना आहे ताड बसा. थोडंसं दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करा. पहिली सूचना काय आहे, ताड बसा, ध्यान, डोळे उघडेच ठेवा, ध्यान मुद्रा करा. आता काय करा, दोन्ही हाताची ध्यान मुद्रा करा. पहिली सूचना काय आहे, ताड बसा, ध्यान, डोळे उघडेच ठेवा, ध्यान मुद्रा करा. आता काय करा, दोन्ही हात सावकाश असे वर करा. व्हेरी गुड, सुंदर. दुसरी सूचना तुम्ही पाहिली. तिसरी सूचना, दोन्ही हात सावकाश खाली. पुढची सूचना, सगळ्यांनी जागेवर उभं राहून डान्स करायचा आहे. पुढची सूचना, सगळ्यांनी आपले डान्स का करत नाही? बॅले डान्स करा सगळ्यांनी, डिस्को डान्स करा. बसून घ्या, रिलॅक्स. पहिला काय अनुभव आला, तुमचे हात तुम्ही विचारमध्ये म्हणा, सोडा सोडा सोडा, रिलॅक्स. ऑटोमॅटिकली जवळ आले की तुम्ही स्वतःहून घेतले, ऑटोमॅटिकली फक्त विचार पकडला आहे की नाही. आता दुसरा विचार घ्यायचा, पुन्हा एकदा शिकून घ्या नेक्स्ट टाइम. आता काय घ्यायचा की माझे दोन्ही हात जवळ येणारच नाही. दुसरा विचार काय घ्यायचा, माझे दोन्ही हात जवळ येणारच नाही. तिसरा विचार मी नंतर सांगतो, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचं. चौथा विचार नंतर मी सांगतो. चला पुन्हा एकदा, आपण सगळे सकारात्मक वागणार, प्रयोग 100% यशस्वी होणार. तुम्ही जसा विचार करणार तसंच घडणार आहे. चला दोन्ही हात सरळ घ्या, डोळे बंद ठेवा, थोडं हातावर लक्ष केंद्रित करा. दोन्ही हात थोडेसे, हां. आता थोडे रिलॅक्स सोडा, सैल सोडा आणि मनामध्ये विचार पकडा की माझे दोन्ही हात जवळ येणारच नाही. 1 मिनिट म्हणा, फक्त म्हणा, येणारच नाही. 1 मिनिट म्हणा, फक्त म्हणा, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही. माझे दोन्ही हात जवळ येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही,
येणारच नाही. पुढची सूचना म्हणा आता, मी जसा प्रयत्न करीन जवळ आणण्याचा तसे ते आणखीनच लांब जातील. मी जसा प्रयत्न करीन जवळ आणण्याचा तसे ते आणखीनच लांब जातील, आणखीनच लांब जातील, आणखीनच लांब जातील, आणखीनच लांब जातील. बरोबर म्हणा. मी प्रयत्न केला तरी ते लांब जातील. मी जसा प्रयत्न करीन तसे ते आणखीनच लांब 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 वाईट होत चाललेत बा तुमचे हात. तुम्ही प्रयत्न करताय जवळ आणण्याचा, दाबा जोरदार, तरी पण लांब 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 लांब, कितीही नेटाने दाबा तसे लांब 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 जातील. आता तर हात खूप लांब चालले आणि त्याच्या साईडला चालले. किती प्रेशर द्या, जवळ येणारच नाही हात. कितीही प्रेशर द्या, त्या प्रेशर अजिबात येणार नाही, जवळ येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही, येणारच नाही. कितीही प्रेशर लावा अजिबात येणार नाही. पण आता लांब लांब चालले तुमचे हात दोन्ही. आता मधून मी ढकलतोय बघा, लांब चालले, ढकलतोय तुमचे हात मधून मी ढकलले. सगळ्यांचे हात ढकललेत लांब 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 लांब, सगळ्यांचे हात ढकललेत मी लांब लांब लांब, खांद्याच्या लाईन चाललेत, लांब लांब चाललेत. रिलॅक्स. दुसरी सूचना काय आहे? तिसरी सूचना काय? इनडायरेक्ट नकार आणि चौथी द्विधा. पहिली रिझल्ट मिळाला, दुसरी येणारच नाही, तिसरी इनडायरेक्ट मी जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय पण ते येणारच नाही. इनडायरेक्टली नकार. मी प्रयत्न करतोय, मी जसा प्रयत्न करीन तसे ते आणखीनच लांब जाते. आणि चौथी द्विधा. काही योगसाधक आहेत, आणावं का न आणावं, आणावं काय घडतंय असं सुद्धा घडतं, त्यांचा दोष नाही, हे मनाचं कार्य. लक्षात घ्या, हे मनाचं कार्य. काय घडतंय, येतील का नाही येतील, शासन बुद्धी, असं कधी घडेल का, असे चौथा द्विधा मनस्थिती. असे 4 प्रकारचे आहेत. तर आता पुढची वाक्य ऐका. मला सकाळी लवकर उठायचे आहे. पॉझिटिव्ह, पण खूप थंडी वाजते. उठाल का लवकर? काय वाक्य? मला सकाळी लवकर उठायचं आहे पण काय सूचना दिली पहिल्यांदी? पॉझिटिव्ह. नंतर काय सांगितली? इनडायरेक्टली नकार. खूप थंडी वाटेल, उठाल का लवकर? मला सकाळी लवकर उठायचं आहे पण रात्री लवकर झोपच येत नाही. उठाल का लवकर? पहिली काय? पॉझिटिव्ह. दुसरी काय? निगेटिव्ह. तिसरी मला खूप काम करायचं आहे पण कंटाळा आला आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. मी खूप अभ्यास करतो पण ऐनवेळी मला काहीच आठवत नाही. कसं आठवेल सांगा बरं? पहिली काय दिली सूचना? पॉझिटिव्ह, अभ्यास करायचा आहे पण ऐनवेळी मला काहीच आठवत नाही. कसं आठवण दे? नाहीच आठवणार ना. सूचना दिली तुम्ही तशी, की आपण सहज जाता जाता बोलतोय. मला अभ्यास करायचा आहे पण कोणत्या विषयाचा आधी करू हेच कळत नाही. द्विधा मनस्थिती आली का? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. परीक्षा अजून लांब आहे, कशाला आत्तापासून टेन्शन घ्या. रात्र रात्र जागून मी अभ्यास करतो पण प्रश्न पत्रिका पाहिली की मला घामच फुटतो. पहिलं काय आहे? पॉझिटिव्ह. दुसरं काय? निगेटिव्ह. काही चूक नाही बघा. तुम्ही जे डाटा फीड केला ते अंतर्मनातून तसंच येणार आहे, सेम टू सेम. मी अभ्यास करायला बसलो की लक्ष दुसरीकडेच जाते, विचलित होते. पहिलं पॉझिटिव्ह, दुसरं निगेटिव्ह. तुम्ही जे टाकाल तेच आहे. शिकून काय फायदा? कुठं नोकऱ्या पाटल्या? काय झाले? शिकायचं तर आहे पण पुढचं वाक्य काय आहे? फायदा नाही, नको शिकायला. इनडायरेक्टली नकार आहे, हे लक्षात येत नाही आपल्याला. खूप काम करायचं आहे पण वेळच मिळत नाही. आहे का? आपले सगळे विचार आहेत का? आपण बोलता बोलता सहज बोलतो. खूप काम करायचं पण वेळच मिळत नाही. पहिलं काय? पॉझिटिव्ह. करायचंय पण वेळ नाही, मिळणारच नाही ना वेळ. कारण तुम्ही काय सांगितले अंतर्मनाला? वेळ नाही मिळणार तुम्हाला, वेळच काढणार नाही तुमच्यासाठी. ते सगळे विषय सोपे आहेत. गणितशास्त्र आणि इंग्लिश अवघड आहे. काय सांगितलं तुम्ही तुमच्या मनाला? सगळे विषय सोपे आहेत पण अवघड काय आहे?
अवघड येईल का नाही, होईल की नाही अवघड, होणारच आहे अवघड. त्याचा चेहरा पाहिला की माझं डोकं उडतं, आहे की नाही, होय की नाही. काय सांगितलं, इतक्या वेळ छान होता, बाजारात गेलेला आहात, मस्त वेळ फिरत होता आणि एखादी नवीन न आवडणारी व्यक्तीची भांडण झालेली व्यक्ती दिसली, ती व्यक्ती तिच्या कामात निघून गेली, पण तुमच्या मनात विचार काय, तिचं चेहरा पाहिले की माझं डोकं दुखतं. घरी आल्यानंतर 2 तास तुम्ही टेन्शनमध्ये येणार आहे. ती व्यक्ती निघून गेली, तिचा काही तुमच्याकडे संबंध बी नाही, तिने तुम्हाला पाहिलं पण नाही, पण विचार तुमच्या मनात कुठले की तिचा चेहरा पाहिला की त्याचा चेहरा पाहिला की माझं डोकं दुखतं. तुम्ही अर्धा तास तरी टेन्शनमध्ये असता, कारण विचार कुठला पकडलाय तुम्ही, कोणता विचार पकडलाय, लक्षात आलं का म्हणतात. हवामानात बदल झाला की मला सर्दीचा त्रास होतो, आहे की नाही, तुम्हीच सांगितलेलं आहे. एखाद्याला थंडीत सुद्धा सर्दी होत नाही. 12 महिने सर्दीचा त्रास अगदी नाकीनं मानलेला आहे. डॉक्टर दिवस उभी चांगली असते, रात्र झाली की मला कसं तरी होतं आणि पहाटे 4 वाजता माझी कंबर दुखायला लागते. वाक्य बघा, दिवस उभी छान असते, दिवसभर कंबर दुखत नाही, पण रात्री झोप उशिरा येते आणि रात्री पहाटे 4 वाजता माझी कंबर धरते. विचार कुठले आहेत बघा, बरोबर 4च्या ठोक्याला तुमची कंबर धरलेली असते, कारण तुम्ही सूचना तशी दिलेली आहे. उद्देशाला एक प्रयोग करायचा सगळ्यांनी. काय करायचं, सकाळी पहा, सकाळी आपल्याला अनुभव पण असेल. काय अनुभव असेल की तुम्हाला कुठेतरी पिकनिकला जायचं आहे किंवा कुठं जायचं, तर तुम्ही काय म्हणतो, उद्या मला पहाटे 4ला जायचं आहे. तुम्ही घड्याळ लावू नका, मोबाईल लावू नका, फक्त एक सूचना घ्यायची, मला पहाटे 4 वाजता उठायचं. तुम्ही उद्या अजून एक टायमिंग लावा, 4 समजा 5 वाजून 23 मिनिटं आणि 2 सेकंद असं टायमिंग लावा. किती तुमच्या आवडीचं लावा, 5 वाजून 23 सेकंद आणि 2 सेकंद या टायमिंगला मी उठणार आहे. आणि ही सूचना रात्रभर काय म्हणायची, 1 मिनिटभर मनातल्या मनात म्हणायचं. सकाळी उठल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 5 वाजून 23 मिनिट आणि 2 सेकंदानेच तुम्हाला उठवलेले असेल. हे कसं घडलं, घड्याळ न बघताच होतं, हे अंतर्मनाचं काम. सूचना काय दिली होती आपण, हात जवळ येत चाललेली आहे. दुसरी सूचना काय दिली, जवळ येणारच नाही, आले का हात जवळ, हे की नाही. तिसरी सूचना काय दिली, मी जवळ आणण्याचा प्रयत्न केला तरी ते येणार नाही, आलं का. चौथी सूचना काय दिली, मी जसा प्रयत्न करीन तसे ते आणखीनच लांब जातील. मध्ये कोणतरी ढकलत होतं, जाणवलं तुम्हाला, तुमचे हात कोणाचेच मध्ये येऊन ढकलले नाही. लक्षात घ्या, सूचनेचा प्रभाव आहे. आणि जसा तुम्ही प्रयत्न कराल तसं ते लांब 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 जाते. कितीही नेटाने प्रयत्न करा तसे लांब 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 जाते. आता ह्याची वाक्य ऐका सगळ्यांनी, पुढची वाक्य. पहिली सूचना, का बरं असं घडलं सांगा, पहिल्यांदा हात जवळ का आले, दुसरी सूचना काय आहे, तिसरी सूचना काय, इनडायरेक्ट नकार, आणि चौथी द्विधा. पहिली रिझल्ट मिळाला, दुसरी येणारच नाही, तिसरी इनडायरेक्ट मी जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय पण ते येणारच नाही. इनडायरेक्टली नकार, मी प्रयत्न करतोय, मी जसा प्रयत्न करीन तसे ते आणखीनच लांब जाते. आणि चौथी द्विधा, काही योगसाधक आहेत, आणावं का न आणावं, आणावं काय घडतंय असं सुद्धा घडतं, त्यांचा दोष नाही, हे मनाचं कार्य. लक्षात घ्या, हे मनाचं कार्य, काय घडतंय, येतील का नाही येतील, शासन बुद्धी, असं कधी घडेल का, असे चौथा द्विधा मनस्थिती, असे 4 प्रकारचे आहेत. तर आता पुढची वाक्य ऐका. मी रात्रभर जागेच असते, उजाडली की डोळा लागतो. बरोबर आहे का, पटतंय का. मी करायला जातो एक आणि होते दुसरंच. मी खूप कष्ट करतो पण त्याची चीज होत नाही. पहिला विचार पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह. मी सगळ्यांचं चांगलं करतो पण सगळेजण मला पाण्यात पाहतात. माझ्या मागे अपयश अगदी हात धुवून लागले आहे. माझ्या कोणत्याही कामात खंडीभर अडचणीच येत आहेत. एवढे कष्ट करून काहीच फायदा होत नाही.
पूर्ण नकारात्मक विचार. आता हे कसे इनडायरेक्ट नकार होतात. आता पूर्ण हे काम म्हणजे माझ्या गळ्यालाच फासा आहे. जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही. हे जीवन मला चांगल्या पद्धतीने जगू देत नाही. कायम माझ्या बाबतीत असेच घडते. माझी तब्येत मला साथ देत नाही. माझ्यावर कोणाचंच प्रेम नाही. आजारपण तर माझ्या रक्तातच भिनलेलं आहे. आता पहा, आपल्याला एक छानसा अनुभव, वयस्कर माणसं असू द्या किंवा आपल्यासुद्धा बोलण्यात येतं. घरात आहे, कोणतरी भेटायला येतं असते ना, काय जी कसं काय, बरं आहे का? असं बरं आहे, पण गुडघ्याने मला घ्यायला आणलेलं आहे. असं करता करता वर्षानुवर्ष लोक भेटतात, विचारतात. प्रत्येक वेळी त्यांच्या मनामध्ये काय सूचना जाते, तसं बरं आहे पण गुडघा माझा मागच लागलेला आहे. बरोबर, ही सूचना अंतर्मनामध्ये तिच्या फिट आहे. जरी गुडघा दुखत नसला तरी तो गुडघा कधीच सुटणार नाही, कारण सूचना कुठली आहे, तसं बरं आहे गुडघ्याने फारच गायला. मुद्दा लक्षात घ्या, ही इनडायरेक्टली आपण बोलता बोलता सहज बोलतो. एखादी व्यक्ती सांगते हे नाही, हे तुला जमणार नाही का, अजिबात जमत, करूच नकोस, नाच सोडून दे. त्या व्यक्तीला ते जमत नसतं, तुम्हाला जमत असतं. पण तो काय करतो, सूचनाद्वारे तुम्ही तुमचं काय करतो, नकारात्मक सूचना तुमच्या अंतर्मनात फिट करतो आणि तुम्ही त्याला बळी पडता. हो, त्यांनी सांगितलं नाही जमत. लक्षात द्या, कोण आपलं आणि कोण परक. काल सांगितलंय, डोंगर चढणाऱ्याबरोबर दोस्ती करायची का उतरणाऱ्यावर करायचंय, कोण ठरवणार? आपण ठरवायचं, स्वतः ठरवायचं. चला अजून एक प्रयोग घेऊया. पहा, तुमचं तर मिस करायचं आहे. काय करायचं पहा, सूचना 3 प्रकारचे घ्यायचे. तुम्हाला अंतर्मनाची ताकद कळेल. आता हात या पद्धतीने ठेवायचा, रिलॅक्स सोडायचा. सोडला का, सोडल्यानंतर आता हे घडेल का नाही मी आधीच सांगितलेलं आहे. याची पूर्ण सकारात्मक विचार यांना 100% रिझल्ट मिळणार आहे. दुधामणीचे असेल तसा रिझल्ट मिळेल. ही पहिली 2 फोटो पाहायची, डोळे बंद करून पाहायचे, सांग करू नका, डोळे बंद करून पाहायचे, त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. जिथं काम करतो तिथं आपलं लक्ष असणं महत्त्वाचं आहे. आणि पहिली सूचना घ्यायची, माझं अंगठा आणि पहिलं बोट एकमेकाला घट्ट चिटकत चाललेलं आहे. पहिली सूचना काय घ्यायची, अंगठा आणि पहिलं बोट एकमेकाला घट्ट चिटकत चाललेलं आहे. असं 1 मिनिट वारंवार म्हणायचं. 1 मिनिट झाले की मी सांगेन आता सूचना बनव. दुसरी सूचना म्हणा की मी ते उघडण्याचा प्रयत्न केला तर उघडले जाणार नाही. दुसरी सूचना. तिसरी सूचना, मी जसा प्रयत्न करीन तसे ते आणखीनच घट्ट 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 चिटकत जातात. मी कितीही नेटाने प्रयत्न केला तरी दोन्ही बोटं उघडणारच नाही. हे 4 प्रकारच्या आपल्याला सूचना घ्यायच्या. ठीक आहे, तयारीत आहात सगळेजण? अगदी आलं. आता डोळे बंद करा आणि 2 बोटाकडे जावा, एकमेकाला चिटकून ठेवा, असं अलीकडे चिटकवा. हां. आता पहिली सूचना घ्या, माझं पहिल्याने अंगठा एकमेकाला बोट चिटकत चालली आहे. 1 मिनिट तुमचं तुम्हीच म्हणा, मी काहीच बोलणार नाही. डोळे बंद करून त्या बोटाकडे जायचं आणि म्हणायचं की पहिली 2 बोटं माझ्या एकमेकाला घट्ट घट्ट चिटकत चालली आहे. वारंवार म्हणा, दुसरा विचार नाही आणायचा मनामध्ये. बरोबर म्हणा, पहिलं अंगठा आणि पहिलं बोट एकमेकाला घट्ट चिटकत चाललेलं आहे. बरोबर म्हणा, माझं पहिल्याने अंगठा एकमेकाला घट्ट 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 चिटकत चाललेलं आहे. एकमेकाला घट्ट चिटकलेले आहेत, घट्ट, एकदम घट्ट. दुसरी सूचना म्हणा, मी जर त्या उघडण्याचा प्रयत्न केला तर उघडली जाणार नाही. फक्त सूचना म्हणायची तुम्हाला. मी जर त्या उघडण्याचा प्रयत्न केला तर ती उघडलीच जाणार नाही, जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही. मी जर त्या उघडण्याचा प्रयत्न केला तर ती उघडली जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही, जाणारच नाही. बरोबर म्हणा, फक्त म्हणत नाही म्हणा, इथून तुम्हाला प्रयोग करायचा आहे. मी जसा प्रयत्न करेन तशी आणखीनच घट्ट चिटकत जाईल. मी जसा उघडण्याचा प्रयत्न करेन तसं ते आणखीनच घट्ट चिटकत जाईल. फक्त सूचना म्हणा, बरोबर म्हणा. प्रयत्न करायचा नाही, फक्त सूचना म्हणायची आहे. प्रयत्न करायचा नाही, फक्त सूचना म्हणायची आहे.
फक्त म्हणा मी जसा प्रयत्न करीन तसे ते आणखीनच घट्ट 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 चिकटत जातील. मी जसा प्रयत्न करीन उघडण्याचा तसं ते आणखीनच घट्ट आणखीनच घट्ट आणखीनच घट्ट एकमेकाला घट्ट झालीत, कडक झालीत, एकमेकाला घट्ट चिटकवलीत. तोंड सुद्धा हलवायचं नाहीये, मनातल्या मनात विचार पकडायचे. मी खरोखर जेव्हा डोळे मिळून प्रयत्न करीन तेव्हा ते आणखीनच घट्ट चिटकलेले जातील. आता सगळ्यांनी योग साधकांनी डोळे उघडा, उघडा डोळे. उघडले का? आपल्या पोटाकडे पहा, पहा डोळे उघडा, पहा पोटाकडे आणि उघडण्याचा प्रयत्न करा. बघा उघडले जातात का? ट्राय करा. डोळे उघडून पहा पोटाकडे, बघा उघडण्याचा प्रयत्न. जसा प्रयत्न करतात ते आणखीनच घट्ट जातील. बघा प्रयत्न करून उघडले जातात का? डोळे उघडून बघा, बघा उघडून डोळे उघडण्याचा प्रयत्न करा. करा प्रयत्न. उघडले जातात का? सांगा, इकडे बघून सांगा उघडले जातात का? हा हा नाही ना? मग असंच जावं आता घरी. जसा प्रयत्न करा तसे ते आणखी घट्ट चिकटत जातील. आता सूचना द्या. दोन्ही बोटं घट्ट सैल सुटत चालली, सैल सुटत चालली, अशी सूचना द्या. सुटत चालली, सुटत चालली, सुटत चालली, सूचना द्या त्यांना. रिलॅक्स 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 रिलॅक्स. दोन्ही पोटं सैल झाले, सैल झाले, सैल झाले, सैल झाले, रिलॅक्स झाले. सहज उघडू शकतो, सहज. बोटावरचा ताण निघून गेलाय, बोटावरचा ताण निघून गेलाय, हातावरचा ताण निघून गेलाय. बरोबर बरोबर. हातावरचा ताण निघून गेलाय. रिलॅक्स 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 रिलॅक्स. सैल सैल सैल. आपण जेव्हा निगेटिव्ह विचार करतो त्यावेळी तुम्हीच काय तुमच्या शरीरातील चक्र सुद्धा निगेटिव्ह वागतात. पहिलं चक्र कुठलं आहे? मेंदूचे सहस्त्रराज चक्र. कुठलं आहे? सहस्त्रराज. ते पिट्युटरी नावाची ग्रंथी आहे. दुसरं आज्ञाचक्र, पिनियल नावाची ग्रंथी आहे. तिसरं विशुद्धी चक्र, थायरॉइड नावाची ग्रंथी आहे. चौथं अनाहत चक्र, हृदयाचं नाव आहे. पाचवं मणिपूर चक्र, मणिपूर चक्र, पॅनक्रिया. सहावं सहावं चक्र कोणतं? स्वाधिष्ठान चक्र. सहावं जिथं आपल्या म्हणजे प्रोडक्शनचं काम म्हणजे युट्रेस म्हणा किंवा शरीरांची पुरुषांची प्रोस्टेट ग्रंथी. आणि सहावं मूलधार चक्र. मूलधार चक्र म्हणजे कुठलं? जनेंद्रिय आणि शौचाच्या जागे याच्यामध्ये जी शिवणी आहे तिथे त्याला काय म्हणतात? मूल. शरीराचं मूल आहे. अशी सप्त चक्र आहे. आणि ही चक्र जेव्हा तुम्ही निगेटिव्ह वाक्य बोलता ती सुद्धा तशीच काम करतात. कशी काम करतात? तशीच काम करतात. त्याचं आपण प्रात्यक्षिक पाहूया. या सर डोळे बंद ठेवा. पहिला काय आहे? पॉझिटिव्हली काय आहे? मी निसर्ग नियमाच्या विरुद्ध वागतो. पहिला विचार आपण काय बघितला? निगेटिव्ह. मी जेव्हा हे निगेटिव्ह विचार करेन तेव्हा हे उलट फिरेल. जेव्हा मी निगेटिव्ह विचार सांगेन तेव्हा हे उलट फिरेल आणि जेव्हा पॉझिटिव्ह सांगेल तेव्हा ते सरळ फिरेल. लक्षात आलं? उलट म्हणजे असं उलट आणि सरळ म्हणजे असं. बरोबर कसं आलं सांगा? सरळ म्हणजे असं आणि उलटा असं आहे का? आता पहिला विचार आपण निगेटिव्ह केलेला आहे त्याचं फिलिंग सुद्धा बॅड होईल. पहा, मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो असं मनातल्या मनात म्हणा. फक्त म्हणा मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो, एवढंच म्हणा. मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो, मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो असं बरोबर बरोबर म्हणा. म्हणा बरोबर. मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो. म्हणा बरोबर मनातल्या मनात. मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो, 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 मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो असं म्हणा. बरोबर बरोबर बरोबर. मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो, मी निसर्ग नियमाविरुद्ध राहतो, मी निसर्ग नियमाविरुद्ध वाहतो 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 वाहतो. निर्मळ. रिलॅक्स 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 रिलॅक्स. आता सकारात्मक सूचना. मी निसर्ग नियमाचं पालन करतो, 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 निसर्ग नियमाचं पालन करतो. बरोबर बरोबर म्हणा मनातल्या मनात. मी निसर्ग नियमाचं पालन करतो, 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 मी निसर्ग नियमाचं पालन करतो. रिलॅक्स 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 रिलॅक्स.
दुसरी सूचना, शक्ती राबवू शकत नाही, मी कल्पनाशक्ती 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 राबवू शकत नाही. रिलॅक्स 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 रिलॅक्स. मी आता कल्पनाशक्ती राबवू शकतो, 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 राबू 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 शकतो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुला पूर्व पश्चिमच चालायचंय, तुला पूर्व पश्चिमच चालायचंय, पूर्व पश्चिमच चालायचंय, तुला पूर्व पश्चिमच, पूर्व पश्चिमच, पूर्व पश्चिमच चालायचंय, तुला पूर्व पश्चिमच, पूर्व पश्चिमच, पूर्व पश्चिमच, पूर्व पश्चिमच, पूर्व पश्चिमच चालायचंय, तुला पूर्व पश्चिमच चालायचंय, पूर्व पश्चिमच, पूर्व पश्चिमच. व्हेरी गुड, करेक्ट, अगदी सुंदर. आणखीन जोरात, आणखीन जोरात, आणखीन जोरात, आणखीन जोरात, आणखीन जोरात. रिलॅक्स रिलॅक्स. शांत हो, शांत हो, स्थिर हो. दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तर घालायचं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तर, दक्षिण उत्तरच घालायचं. अगदी बरोबर आहे, अगदी करेक्ट, अगदी करेक्ट, अगदी करेक्ट. रिलॅक्स, शांत हो, शांत. कसं घडलं हे? पॉझिटिव्ह आणि दोन शब्द आहेत. नाही म्हणलं की नाही आणि होय म्हणलं की होय. दोनच शब्द आहेत, याच्यावरच केंद्रित करायचं. ठीक आहे, शेवटचे 25 मिनिटं राहिलेले, त्याच्यात आपण छानसं रिलॅक्शन घेऊ. त्यातले